तर कोलबी, कालुटा, सरगो आणि माकल्यो आवरं सगळं काढले आमच्या घरात कोल्डला. आणि बाकीचा या कोलीम आहे आणि बारका बारका मावरा आहे. त्या घेऊन चालले का निम हात लावा बोलावते ते आहे. चला 2200 घेऊन चालले. त्या टोपला नेऊचा आहे आम्हाला, इकावला घेऊन जायचं आहे आणि या घरात देऊचा आहे. आजच रात्रीचं आमचं डिनर. अंगाला वासेल नाही तर गाव ओमजाला काळजी नाही पण आयला काळजी आहे. खूप वासलं खावं ना त्याची कमी देतात. आमच्या गावात किती लोक आहेत घेतलं एकच होडी घेतलं एवढं पण नाही दिले. तर राहिल्या कुंभे गावात बोंबील ना. बोंबलाची टोपली हातात ठेवायची आहे. कोलबाची टोपली इकाव घेऊन चाललाय. ढाकून ती टोपलीच्या वरती ठेवत आहे. आज मस्तपैकी पाऊस पण कमी आहे, दिवसभर पडले नाही. वातावरण शांत शांत आहे. ढोरांना पण सध्या आता मस्तपैकी लावणी बिवणी झाले, त्यामुळे मोकला मोकला टाइम आहे. मस्त निवांत फिरत असतात. एकदम सुनसान पडलाय तुमचं गाव. बाकी एकदम ठीक. मच्छी बिच्छीला नाही आलं होते गावात. भांगले आता बोंबील आणलं ताईने. बोंबील आणि कुट्या. आईला शोधताय मी पण कुठे गेली. कितीची ही मच्छी? 20 रुपयाची घेतली अशी. मग किती येणार? भाऊ जाऊ दे चल. कुठे चालली? वाऱ्यात जाऊ दे आता. जायचा टाइम झाला त्यांचा. 5:30 वाजले. आता मोप दिवसाने आलाय मी. बघितले मग तुम्ही गवारी दे का? मग सगळं गाव दिसलं ना तुम्हाला? ताजा आहे ना? शेतात आहे का? किती मस्त हिरवीगार वाटतात ना.
प्रत्येक गावात अशी कोंबड्या दिसलेच पाहिजे. कोंबड्या, मांजरा. बाबू म्हणते प्रत्येक गावात मांजरा, कुत्र्या, कोंबड्या. भाषा म्हणते. आईचा डोळ्यांचं ऑपरेशन झाले ना, त्यामुळे वजन तिला घेऊन नाही सांगत जास्ती. त्यामुळे आता मी टोपला घेऊन फिरते. आईची मदत पण होत. येस 20 रुपयाचा. ढाकून गमेल बेसाय. दे बाबा. 50चा पाहिजे. मावशी फोनवर बोलते. घे. मस्त झाड आहे ते. बस ना 50चा. हो बाय जिरायला देऊन टाक. सुट्ट ना नरवशीला पण जरा सुट्ट पैसे नाही बा. नरवशी दे 500 ना. तू फोटोच काढ ना पाठव. आम्ही याऱ्या साऱ्या बसल्यावर गाडी लावायला मच्छी कितीचा दिले? 50. मी मागते. आमच्या पोळीला कोलबी टाका नरू मावशी. तिला कोलब्या टाक. आता घेतलं आम्हाला बदीला काय मला काम करा लो. भांग झाले साका काय गो मंजुळा बाई. आता हा दे. आता माहिती परत फोटो जाते. मच्छी घाटायचा फोटो जाते. आता कुठे आलाय मोब दिवसांनी. माप दिसाने किती भारी का जाता नुसती हिंगल कराय. कुठे दिलास तर बाय बोलशील त्याला बरा दिलास. तुमचाच तिकडची होळी आली होती दिघीची गावात. जाम पण असं पाच बोंबील गुंडच घेतलं बाय काय कोड्या साला 100-200 रुपयाचं बोंबील. रोशी टाकतो माझ्यावर टाकलं नाही त्यांच्यावर टाकलं. मी बसला तर जाते चल टाकते बघ कशी काय. मुंबईला जायचंय म्हणून घेते ना. तर मस्तपैकी चहा दिलाय मावशीन. गावचा कोरा चहा. मस्त वाटतं ना संध्याकाळी चहा पिल्यावर. तर आता बोंबलाची टोपली घेऊन आले. पहिला सुरुवातीला फक्त कोली मिकात होती. आता बोंबील मागल्यात ना तेवढ्या टोपला आणला. आता वाट देखतात. बाबू कुत्र्यान खाल्ला काय आई कुठे गेलेली? तेच आई ते नापूस गेलेलो कुठं. ते लई बारीक आहेत ना मावशी. ते काय करायचं त्यांना. ये मग बघ ये बोल. ते काय भाग होती. तुझ्यावर घेतलाय ना घेऊन घे. नका 100च जायला हो.
शंभर नका इथे मावशे भांगल्यात बोंबील नाही बा दिघीची होरी आली होती गावात हेच घ्यायचं ना तुझं नुकसान आहे कुठ्या असंच काय घेतलं हो असंच घेतलं ते तर आता बोंबील येत होता ते पण वतल्यात त्या टोपल्यात आणि एकाशी करून घेतलंय. आता एकूच घमेल व्हावं लागेल. आता एकूच घमेल फिरवावं लागेल. तर कुंभे गाव फिरून झाले. आता कुंभे कोंडावर जाऊ. आणि गाव जास्त काय फिरताना नाही आलं, एकट्याला पूर्ण आईच्याच सोबत फिरलो. दिवाळीला नाही खाता तारीख देऊच नका. आपलं मोठं देव पहिलं करू. ठीक आहे, असं कोण रसाविसा नाही खात. तर आता आल्या कुंभे कोंड गावात. हे कुंभे कोंड गाव. आज पाऊस नाही तर मस्तच वाटते सगळं. आज जमीन वगैरे पण सुकी सुकी झाले आज दिवसभर पाऊस नाही तर. आणि 6:15 वाजल्यात. या टोपला गाड्यावरशी या मामाई उतरावला मदत करावं आलत्या. डायरेक्ट वट्यावरच घेऊन आल्या. माझा उपवास होते रोज पाण्यावर येऊन होता सकाळी आयलो. चला आपल्याला आता टोपला उचलावं लागेल. यो गाव देखून घ्या. आलं ढग केल्यात. पाऊस येण्याची शक्यता आहे. बोंबील कुट्या कालुट. निवड नाही हा साजेल असा देव हिमांगी. पण 50 मोठे नसलं शेलभेल कुट्या. काय सुभाचा काय घेतलं ते काय करताय? काय निवडून काय आली? काय बोलली का सुटला निवडून का काय निवडली? गोंडो कॉलबेंडर मावशी ती निवडून कोणतं देतं दोघीच कधी घेशी. ह्यो दिघीची होरी आली होती गावात. गुप्पाने 100 50 पाच बोंबील काय झाडा एकूण काय कुत्रो देखा किती मस्त आहे. काय द्या आता
आता संध्याकाळ जायले मगून घरात ना माणसं भेटतात. मस्त शेतावर ना वगैरे कुठे आहे जाऊन आल्यात. छोट्या वऱ्या जातात. यशवंत तर आता दुसऱ्या साईडच्या शेजारात आल्या. इकडं थोडीशी माणसं दिसतात. कोणीच आहे. पावसामुळे मस्त कापडा वगैरे बांधल्यात. ही घरा बंदात वाटतं काय. आणि आता कोलिम आणि बोंबील ऐसा वला मोहरा आहे ना मोप दिवसाने आले, त्यामुळे ऐशी लगेच लोक जमतात. आणि प्लस संध्याकाळची माणसं घरात ना पण आहात ना. आता टेलड्याची झाडा दे का किती कसली जायल्यात, जाम जायल्यात. इकडं मस्तपैकी अडुलचा, निगडी, नारळी, केळी, नारळी नाही, केळी नाही, आणि आता एक खोपट्याचं झाड आहे. त्या शेजारात ना आम्ही तिकडशी असं गोल राऊंड मारून आल्या. इकडशी पण जाऊ शकता. आणि गर्दी वारत चालले. आई पण बऱ्याच दिवसांनी आले ना डोलन मुलं, त्यामुळे आईला पण देखाव येतात सगळे. डोलनबद्दल, तब्येतीबद्दल विचारतात. संध्याकाळ होत चाललंय. आम्हाला घराजवळ कालोखोल बहुतेक. कोंबडी येऊन चालायची होती. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघा आता. आजी चाललेली आहे तर इथे घेऊन. हे बघ किती मासे आहेत. मांजराला टाकला तो दाखवाय नको. कोंबडीने पण मगाशी खाल्ला एक. कोंबडीने खाल्ला. मिठवा नसतील कोण घेत ना मासे. बौद्ध आठ घेतात आहेत ना. ते काय शेता किती मस्त दिसतात. असं टोपला घेऊन दाखव झाले तुम्हाला. मस्त सुंदर सुंदर दृश्य आहेत गावाच्या आजूबाजूला. ते बऱ्याच गोष्टी दाखवायला नाही भेटत. आणि आता कुंभेकोंड गाव पण आमचं पूर्ण फिरून झालं आहे. आता वरलला जाणार आहोत. वरळ गावात या थोडासा रेले म्हावरा ता घेऊन. जाताना थोडीशी नदीची व्हिडिओ. कोंडावरची नदी, कुंभला कोंड, कुंभे गाव आणि कुंभे कोंडच्या मोंडा असलेली नाही. आणि आता आम्ही चाललो वरल गावात. तर आता आम्ही आल्या वरल गावात. वरळ गाव संध्याकाळ झाले. या समोरच असलेला दुकान, कापड वगैरे मस्त बांधले. आणि गावात पूर्ण कालोख, बोंबील आणि कुट्या, बोंबील आणि कुट्या. काय बोलणार बाबा. 50 रुपये आता टोपला थोडासा रिकामा रिकामा जायले, हलका जायले, त्यामुळे आईने उचलला पटकन.
आणि आई म्हणा उचलावला सांगावं पण विसरली धांदली. झालं पण देता घे. आपण नाचते दे. जा मोठा वरलच्या गावात. हा किती दिवसांनी दिसलीस माझ्या व्हिडिओत. 50 शिवाय दिल्यात पण कुठल्या शिवाय टोपली खपवली पैसे पण केले असते जा ठावकान आम्ही म्हणतो काय शिकपडी बाया का काय पूर बालतीन झाले कुणाची माहिती घ्यायची बाबू ओळखी ठिकाणी माणसाला वाईट वाटतं ना. तू पण नाही कुठे फेरी घेतली नाही डोल्यांचं ऑपरेशन झाला. निरोप तरी दिले हो माणसा ओळखीची आठवण काढतात. मी तिरोजी म्हणताय पण दीपामध्ये काय गो पण नाही पूर बालतीन झाला शेतबीत लावून. हो लेका चप्पल ते बाकीसाठी काय गो हे पण काय आता कालोख होत चाललंय. आणि इकडं बरे आहेत ना. इकडे जना मावशी पण आले बोंबील घेऊन इतका. इथे का आरती चालू झाली संध्याकाळची. घमेला टोपलीत पाणी पसरलं तर इमानदारीनेच चालत समजतात मला घेत केळे बा. हो पोरी आली होती देवीची लोक काय वेळ शेमशेवर 2-2 शिल्पात घेतलं बोंबी. कालोखात नदी का बाहेर पडले. चालतंय. नाही एक चिंबोरा दिसला मोठ्या नाही बारका होता बेरकाई पण वळडावला सुरुवात केलाय. चला तर शेवटीला येते का 9:15 वाजवायला आणि सगळं बोंबील खपालं.